नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. कोलंबो विमानतळावर बौद्ध भिक्षूंचा वेश परिधान केलेल्या 22 जणांना सुमारे 120 किलो कुश आणि हशिश या अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण थायलंडहून परतले होते आणि त्यांनी आपल्या सामानातील गुप्त कप्प्यांमध्ये हे पदार्थ लपवून आणल्याची माहिती समोर आली आहे. याच विषयावर बोलताना आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रीती खंडागळे यांनी. बघूयात. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतं की कोलंबो एअरपोर्टवरती काही 22 जे भंते जे आहेत, बौद्ध भिक्षू आहेत, त्यांच्याकडनं गांजा जप्त करण्यात आला आहे. तर याविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळात विषय असा आहे की भिक्खू संघ ज्या परीनं आज जगभर काम करत आहे, भिक्खू संघ या क्षेत्रामध्ये उतरत नाही आहे आणि अशा का त्यांचा संबंध नाही आहे. कोलंबोमध्ये श्रीलंकेमध्ये आम्ही पण राहिलेलो आहे. श्रीलंकेची बौद्ध संस्कृती जतन करण्याचं काम श्रीलंकेच्या बौद्ध भिक्खूने चांगल्या प्रमाणे बुद्धिझम वाढवण्याचं काम केलेलं आहे. आणि राहिला विषय त्या कामाच्या संदर्भातला, ज्या विषयाच्या संदर्भातला, भिक्खू अशा गोष्टीचं समर्थन करू शकत नाही आहे. मुळात बौद्ध शिकवण, बुद्धाची शिकवण लोकांना शांतता, करुणा, मैत्री, बंधुभाव, प्रज्ञा शिकवते. अशा व्यक्तीचं किंवा अशा कार्याचं समर्थन कोणताही बौद्ध भिक्षू करणार नाही आहे. आम्ही कोणी करत असेल तर त्यांचं आम्ही समर्थन करणार नाही, त्याचा निषेधच करतो. परंतु जी काही आपल्यापर्यंत माहिती आलेली त्याची माहिती आम्हीसुद्धा घेत आहोत. ते माहितीचं सत्य खरं खोटं काय आपल्या लोकांसमोर कळेलच आहे. परंतु काही श्रीलंकेतील बौद्ध भिक्षू आमच्याही संपर्कात आहे. त्यांच्यासोबतही आम्ही कॉन्टॅक्ट करतो, त्यांच्यासोबतही आम्ही बोलणं करतो. त्यांचा मेसेज आमच्यापर्यंत आलेला आहे की ही बातमी सदर खोटी आहे. या कामाचा आणि बौद्ध भिक्षूंचा काहीच संबंध नाही आहे. ही बातमी आमच्यापर्यंत आलेली.